मित्रांनो, आपला आजचा हा व्हिडिओ मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी. खरंच ग्रेट आहेस भावा, मानलं तुला. कारण एक माजोरडा राजकारणी म्हणून देवेंद्र फडणवीस सत्तेच्या धुंदीमध्ये मागील कित्येक काळ गृहमंत्री पदाची खुर्ची उभवत आहेत आणि त्या गृहमंत्र्याला अक्षरशः मनोज जरांगे पाटलांनी गुडघ्यावर आणल्याचं दिसत आहे. आता मनोज जरांगे पाटील नक्की कोण हे सांगायची गरज उरली नाही असं माझं मत आहे. त्यांना फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये एक वेगळी ओळख तयार झाल्याचं दिसत आहे. आणि मित्रांनो, हे जे मराठा आंदोलन आहे, जे मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन आहे, या आंदोलनाला यश मिळावं आणि मराठ्यांना देखील आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांच्या या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. मित्रांनो, या सर्व लढ्यामधून महत्वाच्या 3 गोष्टी मी तुमच्या समोर मांडणार आहे. जे युवक राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये सक्रिय होऊ इच्छितात त्यांनी या मुद्द्यांकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. कारण सध्या जे देशात वातावरण आहे, तर जी मीडिया सरकारच्या विरोधात बातम्या दाखवतच नाही, गोदी मीडिया म्हणून त्यांना हिनवलं जातं. तुम्ही आम्ही कितीही सरकारच्या विरोधात योग्य मागणी लावून धरली तरीही ती मीडियामधून दाखवायचीच नाही, अशा पद्धतीचा जो राज्यामध्ये आणि देशामध्ये अजेंडा सुरू आहे. या सर्व मीडियाला छोट्याशा गावामध्ये आणण्याची किमया जर कोणी केली असेल तर त्यांचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. म्हणजे गोदी मीडियाचं कव्हरेज आणि फुटेज खाणारं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील. ते हे का करू शकले ते नंतर सांगतो, परंतु हा पहिला महत्वाचा मुद्दा. यामध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा की 2014ला जेव्हा देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आणि गृहमंत्रीपदी बसले, त्यानंतर मग त्यांच्यामध्ये सत्तांधपणा आला, माजोरडेपणा आला, नीचपणा आला, कपटीपणा आला आणि मग या कपटामधून आंदोलनं दडपणं हे त्यांची खासियत बनली. मग 2014 ते 19 असेल किंवा मागील वर्ष 1.5 वर्ष असेल, ती गृहमंत्री पदाची खुर्ची उभवत आहेत, आवडीने स्वतःकडे ठेवून घेतात आणि मग विरोधकांना चिरडण्याचं काम या माध्यमामधून देवेंद्र फडणवीस नावाचा माजोरडा राजकारणी सातत्याने करीत असताना आपण सर्वजण पाहतो. मग तो वारकऱ्यांवरचा लाठीचार्ज असेल किंवा मग कोकणामधील लाठीचार्ज असेल किंवा विरोधकांवर केलेले गुन्हे असतील दाखल, आणि हे आंदोलन देखील अशाच पद्धतीने दडपून टाकू असा माजोरडेपणा देवेंद्र फडणवीस यांनी करून बघितला, त्यांच्या गृह मंत्रालयाने करून बघितला. परंतु जेव्हा सत्य हे जनतेसमोर आलं आणि मग पहिली वाईट देवेंद्र फडणवीसांनी दिली होती, सौम्य लाठीचार्ज, पोलिसांचं बरं वाईट झालं असतं वगैरे वगैरे, ते जी होती, तर ती सर्व बालिश वाईट ही महाराष्ट्राने देखील बघितली. आणि मग काही दिवस गेले आणि 5 वर्ष ते आणि हे वर्ष 1.5 वर्ष आणि केंद्राच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रामध्ये माजोरडेपणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस या राजकारण्याला मनोज जरांगे पाटील यांनी अक्षरशः गुडघ्यावर आणल्याचं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. हा झाला दुसरा महत्वाचा मुद्दा. आणि यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा की देशामधील केंद्र सरकार किंवा राज्यामधील भाजपचं सरकार हे आंदोलनांना जुमानतच नाही. मग आपल्या सर्वांना दिल्लीमधील आंदोलन आठवत असेल, शेतकऱ्यांचं 16 महिने चाललेलं आंदोलन असेल किंवा काही महिन्यांपूर्वी कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण झालं यासाठीचं आंदोलन असेल. प्रत्येक आंदोलन चिरडून टाकणे हे केंद्र सरकारचा आणि एकूणच भाजपचा डाव आहे. मग यामध्ये महाराष्ट्रामधील देखील काही आंदोलनं, बारसूमधील आंदोलन असेल किंवा मग आत्ताचं मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन असेल, हे आंदोलन चिरडूनच टाकायचे, यांना मोठं होऊच द्यायचं नाही किंवा जबरदस्तीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे, त्यांना उठवून लावायचं, त्यांना जेलमध्ये घालायचं, त्यांच्यावर लाठीचार्ज करायचा, त्यांच्यावर गोळ्या झाडायच्या, हे सर्व प्रकार हे भाजपाईंच्या नसानसामध्ये भिनलेले आहेत. आणि ते मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या बाबत देखील फडणवीसांनी करून पाहिलं. मात्र मनोज जरांगे पाटील हे तसूभर देखील हल्ले नाहीत, तसूभर देखील
ढळले नाहीत आणि मग त्यामुळं सरकारला देखील गुडघ्यावर येण्याची वेळ ही आल्याचं आपण सर्वजण पाहतो आहोत. म्हणजे मनोज जरांगे पाटील या अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीने गोदी मीडिया, एक माजोरडा राजकारणी फडणवीस आणि सत्ताधुंद सरकार जे आंदोलन चिरडतं, या तिघांनाही फक्त एका आंदोलनामध्ये गुडघ्यावर आणल्याचं दिसत आहे. आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की जे नवीन युवक आहेत, ज्यांना राजकारण आणि समाजकारणामध्ये सक्रिय व्हायचं आहे, तर त्यांनी या मुद्द्यांकडे लक्ष दिलं पाहिजे की मनोज जरांगे पाटलांमध्ये अशी नक्की काय ताकद आहे की ज्यामुळे हे सर्वजण गुडघ्यावर आले आहेत. तर मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या सत्यापासून कधीही हलले नाहीत. मनोज जरांगे पाटील यांनी जे ध्येय ठरवलेलं आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवूनच द्यायचं, प्रसंगी जीव गेला तरी बेहत्तर, परंतु ती ध्येय सोडायचं नाही, तर ही गोष्ट नवीन युवकांनी लक्षात ठेवली पाहिजे. सोबतच आपल्या स्वतःच्या मागणीवर ठाम राहायचं हे देखील नवीन युवकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मग मनोज जरांगे पाटील यांनी सत्य सोडलं नाही. मनोज जरांगे पाटील हे आपल्या मागणीवर ठाम राहिले, आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. आणि मग त्याच कारणामुळे देशामधील वातावरण कसंही असलं, राज्यामधील वातावरण कसंही असलं, तरी एक सर्वसामान्य कुटुंबातील युवक देखील सरकारला, मीडियाला आणि कितीही माजोरडा राजकारणी असला तरीही त्याला गुडघ्यावर आणण्याची ताकद ठेवू शकतो. हे चांगलं उदाहरण मनोज जरांगे पाटील यांनी घालून दिलेलं आहे. नवीन पिढीमधील युवकांनी मनोज जरांगे पाटलांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांच्या आदर्शावर चालूनच राजकारण किंवा मग समाजकारण देखील केलं पाहिजे. तरच भविष्यामध्ये अशा प्रकारच्या मागणीला यश मिळू शकतं किंवा भले भले गुडघ्यावर येऊ शकतात. मित्रांनो, जेव्हा सरकारच्या वतीने गिरीश महाजन किंवा नितेश राणे सारखे नेते हे तिथे येत आहेत आणि बोलणी करत आहेत, मागणी करत आहेत, आणि सोबतच मग मीडियाला बाईट देताना मनोज जरांगे पाटील ज्या बाईट देत आहेत, तर त्या खरंच ऐकण्याजोग्या आणि पाहण्याजोग्या आहेत. कारण ज्या पद्धतीने चर्चा होत आहे सरकार पक्षाचे दूत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये, तर ते अजिबात बाजूला जात नाहीयेत. सर्व आंदोलकांच्या समोरच चर्चा करत आहेत. ते म्हणतात माझ्या कानात अजिबात कुजबुज करू नका, जे काही बोलायचे ते ओपन बोलूया. म्हणजे हा जो पारदर्शीपणा आहे, तर यामुळे जनतेचा विश्वास वाढतो, यामुळे जनतेचं प्रेम वाढतं आणि यामुळे जनतेचा पाठिंबा देखील वाढतो. आणि मनोज जरांगे पाटील हे जनतेचा पाठिंबा मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. त्यांच्या या लढ्याला संपूर्ण मराठवाड्यामधूनच नव्हे, महाराष्ट्रामधूनच नव्हे, तर संपूर्ण देशामधून पाठिंबा मिळत असल्याचं दिसत आहेत. भले भले नेते त्यांच्या त्या छोट्याशा गावामध्ये पोचत असताना दिसत आहेत. मग त्यामध्ये शरद पवार असतील, त्यामध्ये राज ठाकरे असतील, त्यामध्ये उद्धव ठाकरे असतील, त्यामध्ये उदयनराजे असतील किंवा अन्य कोणतेही मोठे नेते असतील, संभाजीराजे असतील, हे सर्वजण तिथं पोचून या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. आणि मग त्यामुळंच जे नवीन युवक आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. मनोज जरांगे पाटील यांची मला खरं तर काळजी वाटते, कारण त्यांची देहयष्टी ही तितकीशी मजबूत दिसत नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती ही खालावल्याचं डॉक्टर सांगत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःच्या प्रकृतीची देखील काळजी घेतली पाहिजे. यामध्ये मग त्यांनी त्या काळजीमधून फक्त एवढंच आंदोलन नाही, तर पुढील काळामध्ये देखील समाजाच्या भल्यासाठी वेगवेगळी आंदोलनं उभारली पाहिजेत. मनोज जरांगे पाटलांचं वय तसं खूपसं दिसतच नाही. त्यामुळे मग त्यांनी सरकारसोबत जे काही आंदोलन आहे तो लढा तर चालूच ठेवावा, परंतु स्वतःच्या तब्येतीला देखील जपावं असं माझं मत आहे. आणि मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्याला लवकरात लवकर यश मिळावं आणि त्यांचं आंदोलन हे त्यांच्या प्रकृतीसाठी लवकरात लवकर थांबावं असं माझं मत आहे. त्यांच्या आंदोलनाला जर यश मिळालं तर आजही जो मराठा समाज बहुसंख्य आहे त्यामध्ये देखील
बहुसंख्येने गरीब आहेत, जे मुलाचं व्यवस्थित शिक्षण करू शकत नाहीत, जे रोजंदारीसाठी इतरांच्या शेतावर कामाला जाण्याची वेळ येते आणि कितीतरी समस्या, कर्जबाजारीपणामुळे बऱ्याच जणांवर आत्महत्येची वेळ येत आहे. खरंच मराठा समाजाची अतिशय वाईट अवस्था आहे. जनतेला हे समजतंय, फक्त राजकारण्यांना हे नक्की का समजत नाही हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि मग त्यामुळंच मनोज जरांगे पाटील सारख्या युवकाला मला सॅल्यूट करावा वाटतो, मानावं वाटतं. ते यासाठी की यापूर्वी ज्या ज्या नेत्यांनी अशा प्रकारची आंदोलनं करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मराठा आंदोलनाच्या नावाखाली, मग ते सरकार पक्षामधील नेते असतील, मग ते विरोधी पक्षामधील नेते असतील किंवा ते सामाजिक चळवळीमधील नेते असतील, त्यांनी फक्त स्वार्थ साधण्याचं किंवा राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं. आणि मनोज जरांगे पाटील मात्र स्वतःच्या अंगाला राजकारण अजिबात चिकटू देत नाहीत. सर्वांचं स्वागत आहे म्हणतात, सर्वांना भेटतात आणि त्यांच्या मागणीवर मात्र ते ठाम आहेत. आजच्या युवा पिढीला आदर्श घेण्याजोगं व्यक्तिमत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील आहेत. त्यांच्या मागणीला लवकरात लवकर यश मिळावं आणि मराठा समाजाला न्याय मिळावा, या आंदोलनाला आपल्या चॅनलच्या वतीने देखील पाठिंबा आहे. हे आंदोलन लवकरात लवकर संपावं आणि जे मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या आहेत त्या मान्य व्हाव्यात असं माझं मत आहे. याविषयी मी जे मुद्दे मांडले तुम्हाला नक्की काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आजच्या पुरतं एवढंच, थांबतो. धन्यवाद.